नमस्कार मंडळी, आज आपण पाहूयात लक्ष्मी पूजनाचा सोपा विधी। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वप्रथम तुळशीची पूजा केली जाते आणि त्यानंतर लक्ष्मी पूजनाचा विधी सुरू केला जातो। लक्ष्मी देवीला लाल रंग खूप प्रिय आहे, त्यामुळे लाल रंगाची फुलं लक्ष्मी देवीला अर्पण केली जातात। तसेच लाल रंगाच्या वस्त्रावरती लक्ष्मी देवीची पूजा मांडली जाते। पूजेमध्ये नागिलीच्या पानावरती गणपतीची मूर्ती, त्यानंतर महालक्ष्मीची किंवा तुमच्याकडे ज्या देवीची मूर्ती असेल ती ठेवली जाते। तसेच कुबेराची मूर्ती किंवा फोटो ठेवला जातो। या दिवशी कुबेराची देखील पूजा करतात आणि तुमच्याकडे कुबेराची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता। तसेच तुमचं जे कुलदैवत आहे त्याचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवली जाते। पूजेमध्ये 5 प्रकारचे धान्य अर्पण केले जातात। त्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, बत्ताशे आणि धणे हे ठेवले जातात। देवीला विडा ठेवला जातो, त्यामध्ये खारीक, खोबरं, खजूर, बदाम आणि हळकुंड ठेवलं जातं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य। देवीला पंचामृत तसेच बत्ताशे आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि सोबतच तुम्ही बनवलेला फराळ देखील अर्पण केला जातो। लक्ष्मी पूजनामध्ये रोख रक्कम, दागिने तसेच नवीन पासबुक यांची पूजा केली जाते। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा केली जाते। घरामधील दारिद्र्य, अलक्ष्मी बाहेर घालून देणारी केरसुणी हिला देवीचं स्वरूप मानलं जातं आणि तिची विशेष पूजा या दिवशी केली जाते। लक्ष्मी मातेसोबत तिची बहीण अलक्ष्मी ही देखील येते। अलक्ष्मी म्हणजे अंधकार आणि ही अलक्ष्मी हिला पळवून लावण्यासाठी घरामध्ये, घराच्या बाहेर दीप प्रज्वलन केलं जातं। त्यामुळे ही अलक्ष्मी उंबऱ्याच्या बाहेरच राहते। लक्ष्मी मातेला कमळाचं फूल फार प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी देवीच्या पूजेमध्ये कमळाचं फूल अर्पण केलं जातं आणि शेवटी अत्तर शिंपडून या पूजेची समाप्ती केली जाते। घरातील सर्व मंडळी एकत्रित बसून देवीची पूजा करतात आणि आरती केली जाते। देवीकडे आरोग्याची, सुख, शांतीची प्रार्थना केली जाते। प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे, मात्र देवीचा आशीर्वाद हा आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती कायम राहो हाच मुख्य उद्देश। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा। शुभ दीपावली।